हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजचं द्रव्य आहे कुटज, ज्याला मराठीमध्ये कुडा म्हणतात. गण, अरुषघ्न, कंडुघ्न, स्तन्यशोधन, आस्थापनोपग, वमन. लॅटिन नेम होल्लारिना अँटीडिसेंट्रिका. फॅमिली अपोसायनॅसी. पर्याय कुटज, कारण तो डोंगर माथ्यावर उगवतो. गिरिमल्लिका. कुटजाची जी फुले असतात ती मोगऱ्याच्या फुलाप्रमाणे असतात. वत्सक. विंध्य पर्वतात आढळतो, त्यामुळे याला वत्सक म्हणतात. प्रकार. जो फुलाचा रंग आहे त्यावरून श्वेत आणि कृष्ण असे दोन प्रकार पडतात. उपयुक्तांग. त्वचा आणि बीज. रासायनिक संघटन होल्लारिन व होल्लारिमीन हे दोन आहेत. रसपंचक. रस तिक्त कटू कषाय. विपाक कटू. वीर्य शीत. गुण लघु आणि वृक्ष. दोषघ्नता. तिक्त कटू कषाय व लघुवृक्ष गुणामुळे कुटज कफघ्न कार्य करतो. तिक्त कषाय व शीत यामुळे पित्तघ्न कार्य करतो आणि जी सर्व गुणांनी तो वातवर्धनाचं कार्य करतो. ज्या कुटजाच्या बिया असतात त्यांना इंद्रियव म्हणतात आणि ते त्रिदोषघ्न कार्य करतात. प्रमुख कार्य आणि उपयोग. जो कुटजाचा तिक्त कटू रस व कटू विपाक यामुळे अग्नीचं दीपन व पाचन होतं. वृक्ष शीत व कषाय आहे त्यामुळे पक्व मलाचं स्तंभन करतो. त्याचा जो कषाय गुण आहे त्यामुळे अतिसार, प्रवाहिका, ज्वरातिसार, रक्तातिसार व रक्तप्रवाहिकेत स्तंभनासाठी उपयोग केला जातो. स्थानिन. कषाय रसामुळे व्रणरोपण, त्यामुळे व्रणधावनार्थ कुटजाच्या सालीचा काढा वापरावा. अभ्यंतर. अन्न आणि पुरुषव स्रोतसामध्ये कुटज तिक्त कटू रस आणि कटू विपाकाचा आहे, त्यामुळे तो अग्नीचं दीपन आणि पाचन करतो. तिक्त रसामुळे कृमिघ्न कार्य करतो. कषाय रस शीतवीर्य व वृक्ष गुणाने पक्वाशयातील जो क्लेद आहे त्याचे शोषण आणि रक्ताचं स्तंभन करतो. अतिसार. संग्रहिणीमध्ये दीपन व स्तंभन असल्याने पक्व अतिसारात उपयोगी आहे. विशेषतः कफपित्तातिसारात कुटज वापरले जाते. रसरक्त स्रोतसामध्ये तिक्त रसाने रक्तशुद्धीकर आहे व कषाय रस व शीतवीर्याने रक्ताचं स्तंभन करत असल्याने कुटज रक्तपित्तामध्ये उपयोगी आहे व वातरक्तातही उपयोगी आहे. अर्शामध्ये गुदशूल व अर्शात अग्निदीपन व रक्ताचं स्तंभन म्हणून इंद्रजवाचा काढा वापरावा. स्त्रावी अर्शामध्ये कुटजाची साल श्रेष्ठ औषध आहे. ज्वरामध्ये तिक्त रसामुळे ज्वरातील रसगत आमाचे व सामदोषाचे पाचन करण्यासाठी आणि पक्व दोषांच्या स्तंभनासाठी कुटज वापरावे. इंद्रजव म्हणजे कुटजाच्या बिया त्या रसगत दोषांचे पचन व शमन करतात, त्यामुळे संतत ज्वरात इंद्रजव वापरावे. कुटजाची साल मांसगत दोषाचे पचन व शोधन, त्यामुळे अन्य दूषक ज्वरात वापरावे. मांसवह स्रोतसामध्ये कुष्ठामध्ये जो कुटजाचे सर्व गुण आणि विशेषतः वृक्षतेमुळे जो दुष्ट कफ आणि क्लेदाचा नाश करणार आहे, त्यामुळे स्त्रावी कुष्ठामध्ये कुटज अत्यंत उपयुक्त आहे. मेदोवह स्रोतसामध्ये किंवा मेदो रोगांमध्ये जो कुटजाचे कषाय, तिक्त, कटू रस, लघुवृक्ष गुण आहेत, त्यामुळे विकृत मेदाचे लेखन आणि शोधन होतं, त्यामुळे स्थौल्यामध्ये उपयोगी आहे. मात्रा चूर्ण 1 ते 3 ग्रॅम, क्वाथ 10 ते 15 ग्रॅम. कल्प. कुटजारिष्ट, कुटजसुरा, कुटज अवलेह, कुटजाष्टक चूर्ण. आमयिक प्रयोग. मूत्रकृच्छावर कुड्याची साल गाईच्या दुधात उगाळून द्यावी. कृमीमध्ये कुड्याची साल उगाळून त्यामध्ये वावडिंग चूर्ण घालून द्यावे. संग्रहिणी आणि अतिसारामध्ये कुटजावलेह द्यावा. सो प्लीज फ्रेंड, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.